तर आज मी बनवलेले आहे छानपैकी अगदी सोप्या पद्धतीने, तसं म्हणायला गेलं तर अगदी गावरान पद्धत आहे, झटकीपट बनणारी अशी पावट्याची, ओल्या पावट्याची अशी सुक्की पण एकदम दाटसर अशी भाजी। तर बघू शकता ही भाजी ना इतकी चवदार लागते, नरम सॉफ्ट अगदी पुरणासारख्या अशा ह्या पावट्याचे दाणे लागतात, इतके छान लागतात, खमंग टेस्टी अशी ही पावट्याची भाजी बनवलेली आहे, सुक्की बनवली आहे। चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा। तिकडे बघू शकता पावट्याचे जे दाणे असतात ना ते छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तिकडे बघू शकता खूप चवदार लागतात हे शेंगाचे दाणे, म्हणजे याचा पातळ रस्सा, शेंगदाण्याचा कूट वगैरे लावून सुद्धा तुम्ही करू शकता। आणि गावाकडे तर खूप प्रकारे हे बघितलं जातं आणि खायला पण भेटतं। तर आज मी हे पावट्याच्या शेंगाचे दाणे घेऊन आलेले आहेत, असेच रेडीमेड सोललेले भेटले म्हणून मला चला घ्यावा। त्यानंतर आपल्याला काही साहित्य लागणार नाही, हे फक्त कांदा टमाटर बारीक चिरून घ्यायचं, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक बारीक टमाटर घेतले आणि सोबत कढीपत्त्याचे 2-4 पाने घेतलेले आहेत। तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपण सुरुवातीला 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे थोडे तडतडून झाले की मग याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पाने टाकायचे। तर इकडे बघू शकता मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाने टाकत आहे। आता कढीपत्त्याचे पाने टाकून झाले की मग याच्यामध्ये हे बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून चांगल्या प्रकारे ह्याला आपण परतून घेऊया। बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला आता जास्त काही साहित्य लागणार नाही। आता हे कांदा टमाटर चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया। ह्या भाजीला काही जास्त अशी कुटाणा लागत नाही, म्हणजे मसाला वगैरे वाटायची काही आवश्यकता नाही, तसं हे मसाला वाटून सुद्धा ही भाजी तुम्ही रस्स्याची बनवू शकता। आता याला चांगलं परतून घेऊया, थोडासा याच्यामधला कच्चापणा जाईपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं। तिकडे पाहू शकता किती छान असा आपला हा कांदा टमाटर परतून होत आहे। ह्याला थोडा वेळ द्यायचा आणि गॅस स्लो ठेवायचा आणि हे चांगलं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे। तर जरा सुरुवातीला कांदा टमाटर जिऱ्यासोबत ह्याला परतून घ्यायचं। तर याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत। इकडे बघू शकता हे गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि 1-1.5 चमचा मी टाकणार आहे इकडे लाल मसाला पावडर, कारण की ही भाजी थोडीच आहे आणि सुक्की बनवायची, त्यामुळं अति तिखटपणा नकोय, म्हणून लाल मसाला जरा जपून 1-1.5 चमचा टाकलेला आहे। ही भाजी जर रश्श्याची बनवायची असेल तर 2-2.5 चमचे तुम्ही लाल तिखट टाकू शकता, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आणि आता हे मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने। गॅस स्लो केलेला आहे मी, कारण मग मसाला जळला जाऊ शकतो। चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। ह्या स्टेजवर तुम्ही शेंगदाणे लसूणचा कूट करून 2 चमचे टाकू शकता, अप्रतिम छान चव येईल मग। तर आता चांगला हा मसाला तेलामध्ये परतला जात आहे। प्रोटीन इतकी छान भेटते ना शेंगदाण्याच्या दाण्याला, हे बघा। वाटलं तर तुम्ही ह्या स्टेजवर लसूण शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता। तर आता हे पावट्याचे जे दाणे आहेत ना शेंगाचे, हे सगळे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। हे कच्चे असल्यामुळं मला इथे थोडे 1 ग्लास पाण्याची आवश्यकता आहे, कारण हे नरम सॉफ्ट करणं खूप गरजेचं आहे, म्हणून सुरुवातीलाच तुम्ही थोडंसं याला शिजून घेतलं तर काही हरकत नाही, म्हणजे थोडा वेळ वाचेल, बाकी काही नाही। ह्याला मिक्स करून घेते, अप्रतिम भाजी आहे, टिफिनसाठी खूप उत्तम आहे, नक्की बनवून घेऊन जा। हे असं मिक्स करायचं। कधी कधी आपल्याला असं वाटतं कंटाळा येतो, काही जास्त वाटण करायचा, जास्त कुटाणा करायचा, त्यावेळेस अशा भाज्या आपल्याला उपयोगी पडतात। तर इकडे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण ही दाणे ना कच्चे, त्यामुळे ते शिजून निघतील। आता याला एक उकळी येऊन द्यायची, थोडीशी हळद मी अजून ॲड केली। आता चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा चांगल्या प्रकारे मी इथे हे सगळं मसाले याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता मीडियम गॅस ठेवायचा आणि याला उकळून द्यायचं। जोपर्यंत नरम सॉफ्ट हे दाणे होत नाहीत तोपर्यंत याला उकळून द्यायचं। झाकण ठेवलं तरी हरकत नाही किंवा न झाकण ठेवता सुद्धा लवकर होते। तर इकडे बघू शकता किती सुंदर असं याच्यावर कट आला आहे, तरी आलेली आहे, खूप मस्त वाटतो दिसताच।
हे अशी कट आला ना, ही एक भातावर घेऊन खायची खूप इच्छा आहे. म्हणजे जर तुम्हाला रस्सा हवा असेल ना, तर हा असा रस्सासुद्धा तुम्हाला पावट्याचा खायला भेटेल. तर पाहू शकता किती मस्त वाटतोय आणि कडीने आपली उकळी चालू झाली आहे यायला. तर हे दाणे थोडेसे शिजायला थोडा वेळ लागतो, कारण की कच्चे आहेत त्यामुळं. तर चांगलं हलक्या हाताने याला मिक्स करून घ्या. सुंदर असा कट आलेला आहे आणि असा कट बघितला ना, मग कोणती भाजी असू दे, मला इतकं असं वाटतं की लगेच घेऊन खावा. एक कट जो असते ना, जो तरी असते ना, ती एक भातासोबत खायची एक वेगळी मजा आहे. आणि भाकर वगैरे चुरूनसुद्धा हा रस्सा वगैरे टाकून, मग कोणताही कालवण असो रस्सा असो, छान लागतं. तर आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे, हलक्याच हाताने मिक्स केलं आहे. आता ह्याच्यावर झाकण नाही ठेवत आहे, असंच आता शिजून देते. एक 5 मिनटामध्ये भाजी तयार होईल. आणि वाटलंच तर मग तुम्ही झाकण ठेवू शकता, गॅस वाढू शकता. तर हे बघा, पाणी रश्श्याचं आटत चाललेलं आहे, कारण की आपल्याला रस्सा बनवायचा नाही. हा जो रस्सा आहे, हे जे पाणी आहे, हे फक्त हे शेंगाचे दाणे शिजवण्यासाठी मी टाकलेला आहे. आपल्याला रस्सा अजिबात करायचा नाही आहे, अगदी सुक्की फट भाजी बनवायची. तर कच्ची आहे, अजून काही इतकी शिजले नाही. त्यामुळं मी तर तुम्हाला सांगेल, ह्याला अगोदर शिजूनच घ्या, कारण झटकीपट होईल मग. हे बघा, ही अशी एक 5-6 मिनटामध्ये ही भाजी, जर शिजून नाही घेतले दाणे तर 5-6 मिनटं लागू शकतात. तर हे बघा, मला अंदाजे 6 मिनटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे. आणि पाहू शकता सगळा रस्सा, सगळं पाणी जे टाकले ते सगळं सोकून गेले. आणि शेंगाचे दाणे इतके छान नरम सॉफ्ट झालेत. आणि मसाल्याची कोटिंग बघा किती मस्त पॅक झालं आहे, अगदी तेल सुटलेलं आहे. आणि चमचमीत झणझणीत अशी ही आपली ओल्या पावट्याची सुक्की भाजी केलेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि याचा आस्वाद घ्यायचा. तर हे दाणे इतके छान लागतात ना, खाता वेळेस अगदी नरम सॉफ्ट लागतात. मग मी ह्याला चांगले शिजून घेतलेले आहेत. सेम प्रोसेसने तुम्ही मटकीची उसळ, चण्याची उसळ, वालाच्या शेंगाची उसळ करू शकता. तर हे बघा किती वाफा निघत आहे, कारण ही गरमागरमच मी सर्व करत आहे. आणि अशी गरमागरमच घेऊन खायची, खूप छान वाटतं. ज्वारीची कडक भाकरी करायची किंवा डाळ भात वगैरे असेल तर त्यासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. पोळीसोबत खूप छान लागते. टिफिनसाठी उत्तम भाजी आहे. काही सुचलं नाही किंवा आला असेल कंटाळा, काही म्हणजे मोठं असं काही वाटण वगैरे करायचं, तर अशा वेळेस अशी ही भाजी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि खायला इतकी चवदार आहे की तुम्ही फक्त एक भाकर घेऊन बघा, 2 भाकरी तरी आवडीने खातात. इतकी ही पावट्याच्या शेंगाची भाजी इतकी छान लागते. तो पाहू शकता, कुठलाही वाटण न करता, ना शेंगदाणे लसूण लावता, किती दाटसर घटसर अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.